कुलदेवीची उपासना नक्की म्हणजे काय करायची असते. आपल्याला आपली कुलदेवी माहिती नसेल तर तुम्हाला एक खूप साधा सोपा असा उपाय सांगते. जवळपास 16 दिवसात आपल्याला ह्याचे जे रिझल्ट आहेत हे मिळतात. आपल्याला कुठून ना कुठून आपली कुलदेवी ही कळते. बरं, आपल्याला कुलदेवी माहिती असेल तरी सुद्धा आपण सेवा करत नाही, मग हे चुकीचं आहे. पण त्यासाठी खूप साधी सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्ही अगदी आजपासूनच तुम्ही ते करायला सुरुवात करा. नक्की करायचं काय हो? काहीही वेगळं करायचं नाही, छोट्या गोष्टी करायच्या. तुम्ही इथे बघू शकता, या कोपऱ्यामध्ये श्रीयंत्र तुम्हाला दिसत असेल. इथे तुम्हाला श्रीयंत्र दिसत असेल. तुमच्या घरात श्रीयंत्र, मेरू यंत्र असू दे, छोटा यंत्र असू दे, कोणताही यंत्र जरी असला तरीही चालेल, हरकत नाही. पण रोज सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीही वेळेस श्रीसुक्ताचं पठण केलं म्हणजे दिवसातून एकदा श्रीसुक्ताचं पठण करायचं किंवा श्रवण करायचं किंवा घरात लावायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या श्रीयंत्रावर 16 वेळा कुंकुमार्चन करायचं. ओम श्री लक्ष्मी देवे नमः, ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, असं फक्त आणि फक्त 16 वेळा करायचं. 16 हा लक्ष्मी मातेचा आकडा आहे. 16 हा देवीचा, आपल्या कुलदेवीचा आकडा आहे. 16 वेळा कुंकुमार्चन केल्याने ती सेवा सुद्धा होते आणि आपल्याला तिचा आशीर्वादही मिळतो. अशा पद्धतीने आपण कुलदेवीची उपासना नक्कीच करू शकतो.